फक्त व्हॉट्सॲप चॅटच्या मेसेजेसवर डायव्होर्स देता येणार नाही, त्याच्यावर अवलंबून राहून हाच पुरावा गृहीत धरून तुम्हाला डायव्होर्स देता येणार नाही, असा हा महत्त्वपूर्ण निकाल मुंबईच्या हायकोर्टाने दिलेला आहे. याबाबत जस्टिस भारती डोंगरे आणि जस्टिस मृदुला देशपांडे या दोघींनी याच्यात काम केलेलं आहे. तर याची बाबत असं आहे की मग नाशिकचं जे फॅमिली कोर्ट आहे त्याच्यामध्ये एक केस दाखल करण्यात आली. त्या एक जेंट्सनी असा दावा केला की बायको आईवडिलांपासून वेगळं राहण्यासाठी मला मेसेज पाठवलेले होते तिने, की आईवडिलांपासून मला वेगळं राहायचं आहे. आणि त्याच्यात असं दिलेलं, तिने मेसेजेसमध्ये लिहिलेलं होतं, सासू आणि नणंद मला त्रास देत आहेत किंवा अपमानकारक बोलत आहेत आणि या कारणासाठी मला तिथं राहायचं नाही. आणि त्यांनी असं सांगितलेलं होतं की हे सगळे मेसेजेस म्हणजे माझी मानसिक क्रूरताच आहे, मला आईवडिलांपासून वेगळं राहण्यासाठी ही प्रवृत्त करते, ही मानसिक क्रूरता आहे आणि यासाठी मला हा डायव्होर्स हवा आहे. तर यामध्ये अशा फॅक्ट्स आहेत की त्या स्त्रीला तिची बाजू मांडून देण्यासाठी संधीच दिली गेलेली नव्हती आणि जे व्हॉट्सॲप चॅट आहे याच्यावर एकतर्फी निकाल दिलेला होता आणि डायव्होर्स मंजूर झालेला होता. या डायव्होर्सच्या विरुद्ध ती स्त्रीने ॲपील केलं आणि त्या मुंबई हायकोर्टाने हा निकाल दिला आहे की नुसत्या व्हॉट्सॲप चॅटवर अशा प्रकारे डायव्होर्स देता येणार नाही. तर याच्यामध्ये आपण ॲपील्स बघूया. फॅमिली कोर्ट ॲपील नंबर आहे 70/2025चा ॲपील आहे आणि 27/2/2026ला हे ॲपील डिसाईड झालेलं आहे. तर याच्यामध्ये त्यांनी असं डायरेक्शन दिलं की त्या स्त्रीलासुद्धा तिची बाजू मांडून द्यायला पाहिजे आणि तिला तिची बाजू मांडून द्यायची संधी दिली गेलेली पाहिजे आणि इतरही सगळा पुरावा त्यांच्या गृहीत धरला गेला पाहिजे. नुसते व्हॉट्सॲप चॅटवर तुम्हाला डायव्होर्स देता येणार नाही, असा हा महत्त्वपूर्ण निकाल मुंबईच्या हायकोर्टाने दिलेला आहे.